कोण माणूस वळतो जो फार वैतागलाय तोच काहीतरी वळतो. जो अजून थोडासा ओके, एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. LIC वाला तुम्हाला माहिती LIC वाला प्लॅन दाखवतो एजंट. तो गेला एका माणसाला प्लॅन दाखवतो, साहेब ही नवीन पॉलिसी आलेली आहे, असं आहे तसं आहे. आणि त्याच्या घरामध्ये त्यांनी कुत्रं पाहिलं होतं आणि ते कुत्रं त्या सोफा सेटवरती बसेल होतं. एका सोफा सेटवर ते बसेल, एका सोफा सेटवर ते, दुसऱ्या सोफा सेटवर हे बसेल आणि मध्ये कुत्रं बसेल तिकडं. आणि हे समोर माहिती सांगताय. ते माहिती सांगायला का साहेब हा असा प्लॅन आहे, ते जे कुत्रं आहे ना असं करायचं मध्येच. मग ते यांनी परत माहिती सांगायचं, त्याच्या बघायचा, गप्प बसायचा, परत सुरू करायचं. ते यांनी माहिती सांगितली की बाबा ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला निम्मेच पैसे भरायचे, निम्म तुम्हाला त्यानंतर तुम्हाला पुढे हप्ते भरायचे नाहीये. ते मग कुत्रं परत याला काही कळ ना ते मला लिंक आली का हे लिंक तुडी ते. मग त्याने न राहून विचारलं शेवटी का म्हणे ते कुत्रं का बरं कळत आहे म्हणे. काय म्हणे साहेब, त्या सोफा सेटचा एक खेळा आहे ना म्हणे, थोडा वर निघेल, ते ना त्याच्यावर बसेल, लाईट वाचला का ते कळत म्हणे. अरे मग म्हणे सोप आहे ना, ते उठून बाजूला का नाही होत. ते म्हणे एवढा बी टोचत नाही का बाजूला. तसं केमिकलचा खेळा आहे ना, हा जोपर्यंत चांगला घुसत नाही मध्ये तोपर्यंत ते उठत नाही. कळलं का तुम्हाला. म्हणून ही माणसांची ही मानसिकता झाली आपल्या सगळ्यांची. जे केमिकल वापरून शेती करताना एक 20 वर्ष 30 वर्ष शेती करतोय आम्ही, आम्हाला त्याची सवय झाली. केमिकल कसं उधार भेटत ना त्याच्यामुळे. तुम्हाला मी जर सांगितलं तुमचं यांनी वाटोळं होणार आहे, हे उधार घेऊन जा, फुकट दिलं तरी आणशाल का तुम्ही? नाही. पण ते आम्हाला त्याची काय लागली, सवय लागली. पडिले वळण इंद्रिया सकळ, हे काय जाणून बुजून नाही करत ते. आपल्याला काय पडलं पळ, आणि आपण काय म्हणतो एवढे काय वाटोळं होत नाही रे, चाललंय ना, ओके काय प्रॉब्लेम आहे. जेव्हा असं काहीतरी पिकतं तेव्हा कळतं की नाही याच्याशिवाय शेती होऊ शकते. आलं तुमच्या लक्षामध्ये.